नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील 10वा धडा एक राखी सैनिकासाठी। चला तर बघूया। शाळेची घंटा झाली, बाई वर्गात आल्या। वर्गात येताच मुलांना म्हणाल्या, यावर्षी आपण सैनिकांसाठी राख्या तयार करूया का? सर्व मुले हो म्हणाली। तनिषा म्हणाली, बाई, तन्वी खूप छान राख्या तयार करते। स्मिता म्हणाली, बाई, आपण शुभेच्छा पत्रही तयार करूया का? बाईंनी संमती दिली। रोहन म्हणाला, बाई, माझा मामाही सैनिक आहे। आईने त्याला कालच राखी पाठविली। बाईंनी मुलांचे 2 गट केले। गटांमध्ये सर्वांना राख्या आणि शुभेच्छापत्रे तयार करण्यासाठी साहित्य दिले। बाईंनी एका गटाला राखी कशी तयार करायची हे सांगितले। नंतर बाई दुसऱ्या गटाकडे गेल्या। मुलांना वर्तुळ, चौरस आणि आयताकृती आकार कापून शुभेच्छापत्रे तयार करायला सांगितली। मुलांनी कागदांचे विविध आकार कापले, त्यापासून सुंदर शुभेच्छापत्रे तयार केली। त्यावर सैनिकांसाठी छान संदेश लिहिले। मुलांनी केलेल्या राख्या आणि शुभेच्छापत्रे पाहून बाईंनी सर्वांचे कौतुक केले। मुलांनी तयार केलेल्या शुभेच्छापत्रे व राख्या बाईंनी पाकिटात भरल्या। बाई काही मुलांना शाळेजवळ असणाऱ्या पोस्टाच्या कार्यालयात गेल्या। बाईंनी पाकिटावर पत्ता लिहून पाकिट पोस्टमन काकांना दिले। मुलांना आपल्या राख्या, शुभेच्छापत्रे सैनिकांपर्यंत पोहोचणार याचा आनंद वाटत होता। चला त्यावरील प्रश्नोत्तरे पाहूया। बाईंनी कोणासाठी राख्या तयार करायला सांगितल्या? सैनिकांसाठी। कोणाचा मामा सैनिक आहे? रोहनचा मामा सैनिक आहे। बाईंनी वर्गातील मुलांचे किती गट तयार केले? 2 गट तयार केले। बाईंनी राख्यांची पाकिटे कोणाकडे दिली? पोस्टमन काकांकडे दिली। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।